हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कुक विथ वैष्णवी. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आज आपण बनवणार आहोत खरवस. ॲक्च्युली ही जी खरवस आहे ती प्रीमिक्स आहे. सो मला पण माहीत नव्हते कशी होईल, कारण मी पहिल्यांदाच बनवत होते आणि जसं त्याला मेन्शन केलं आहे डिस्क्रिप्शन तसं बघूनच मी सर्व काय बनवलं आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे. त्या दुधामधून थोडंसं दूध एका बाउलमध्ये घेऊन आपली जी प्रीमिक्स पावडर आहे ती त्यामध्ये मिक्स करा, व्यवस्थित घोटाळून घ्या, व्यवस्थित मिक्स करा आणि त्यात लम्स वगैरे राहायला नको. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि तो दूध जो आपण मिक्स केला आहे तो या दुधात, बाकीच्या उरल्या दुधात मिक्स करून घ्या, व्यवस्थित ढवळून घ्या. छान, त्यात लम्स वगैरे राहायला नको, त्याच्यामुळे व्यवस्थित ढवळा. आणि ही आता मी ॲड केली ती वेलची पूड ॲड केली. तुम्हाला साखर किंवा गोड याच्यात काहीच ॲड करायचं नाही, त्यात सर्व ऑलरेडी आहे. तो फक्त दूध आणि वेलची पूड एवढंच घालायचं आहे त्याच्यामध्ये. आणि त्यात सगळं मेन्शन केलेलं आहे कसं. त्याच्यानंतर एक डिश घ्यायची आणि त्याला थोडंसं तुपाने किंवा तेलाने गार्निश करून घ्या, म्हणजे खाली चिकटायला नको. आणि जो आपला प्रीमिक्सचा जो आपण बॅटर रेडी केला तो त्याच्यामध्ये टाकून आपल्याला स्टीम घ्यायची. आपल्याला ते वाफवायला ठेवायचं दाखवल्याप्रमाणे. अशा प्रकारे आपण स्टीम द्यायची आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरती 30 ते 35 मिनटं ठेवायचं. त्याच्यानंतर आपली सुरी किंवा टूथपिक घेऊन त्याने चेक करायचं. बॅटर त्याला चिकटलं नाही तर आपली खरवस रेडी आहे. त्याच्यानंतर ते बाजूला ठेवून थोडीशी थंड होऊ द्या, डायरेक्ट कट नका करू. थंड झाल्यावरती सुरीने व्यवस्थित असं कट करून घ्या, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित कट करून घ्या हळूहळू. आणि थंड झाले की खूप छान कट होतात, ते काय तुटणार वगैरे नाही आहे. हा, पण मी याच्यात एक अशी चुकी केली की मी डिश खूप मोठी घेतली, त्याच्यामुळे ती जी लेअर आहे ती जरा पातळ झाली. तुम्ही जरा डिश छोटी घ्या, त्याच्यामुळे जी लेअरशी छान जाड येईल, पण टेस्ट एकदम सेम आहे जी आपली ओरिजिनल खरवस असते. खूप छान टेस्ट होती आणि झालंही पटकन. आणि मला वाटलं नव्हतं होईल का काय व्यवस्थित, पण खूप छान झालं, टेस्ट पण खूप छान होती. हां, आणि ऑफकोर्स याच्याशिवाय तर माझी व्हिडिओ अपूर्ण आहे. हा माझा भाऊ, आणि त्याला एक खूप आवडलं आहे आणि नेहमीप्रमाणेच त्याला म्हणजे सर्व डिश आवडते. थँक्यू, बाय.